नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वीची पूर्व परीक्षा पूर्ण झालेली आहे आणि आता आपण बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत आहोत. तर आपण काय करतो तर प्रत्येक विषयाचा 5-5 प्रश्नपत्रिका सोडवतो. तर ह्या प्रश्नपत्रिका आहे ते प्रत्येक एक प्रश्नपत्रिका पूर्ण न करताना तुम्ही काय करा तर 5 प्रश्नपत्रिका घेतल्यानंतर जो पहिला प्रश्न आहे तो 5ही प्रश्नपत्रिकेचा एका लागोपाठ सोडवा. दुसरा प्रश्न आहे तर तोही 5 प्रश्नपत्रिकेचा लागोपाठ सोडवा. त्यामुळे काय होणार तर 5ही प्रश्नपत्रिकेचा पहिला प्रश्न तुम्हाला एकत्र मिळेल, दुसरा एकत्र मिळेल, तिसरा एकत्र आणि चौथा. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करणं सोपं जाईल की सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एका ठिकाणी मिळतील. तर त्याच्यासाठीच आपण काय केलेलं आहे तर आपण 5 प्रश्नपत्रिकाचा सराव घेणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आपण बऱ्याच प्रकारे हे करणार आहोत, सराव करून घेणार आहोत. तर इथे आज आपण बघणार आहोत तर आपल्याकडे बघा, तुम्ही जर प्रश्नपत्रिका पाहिलेल्या असेल तर त्याच्यामध्ये काय केलं दिलेलं असतं तर पहिला विभाग दिलेला असतो. तर पहिला विभाग कोणता असतो तर गद्य विभाग असतो, दुसरा विभाग असतो पद्य विभाग, तिसरा विभाग असतो स्थूल वाचनाचा, चौथा असतो भाषा अभ्यास. तो भाषा अभ्यासाचा जो विभाग आहे तो आपल्याला सहज मार्क मिळवून देऊन जातो. तर त्याच्या तो विभाग किती मार्काचा आहे तर तो 16 मार्काचा आहे आणि त्याच्यामध्ये सहज आपल्याला मार्क्स मिळतात. तर त्याचा सराव आपण प्रथम घेणार आहोत. तर बघा इथे विभाग दिलेला आहे चौथा भाषा अभ्यास. प्रश्न सुद्धा आपल्याला कोणता येतो चौथा येतो आणि त्याच्यामध्ये 2 प्रश्न असतात, एक असतो अ प्रश्न, दुसरा असतो आ प्रश्न. तो अ प्रश्न आहे त्याच्यामध्ये समास, शब्दसिद्धी आणि वाक्यप्रचार विचारले जातात. तर मी काय केलेलं आहे पहिला प्रश्न आहे समास. तर पहिला प्रश्न समास जो आहे तर त्याच्या 5ही प्रश्नपत्रिकेमध्ये जे जे आतापर्यंत समास विचारले गेलेले होते ते सगळे आपण इथे एकत्र केलेले आहे. त्यामुळे काय होतंय तर सहज तुम्ही जरी नजर टाकली तर तुम्हाला समासावरचा प्रश्न सहज सोडवता येणार आहे. तर बघा आतापर्यंत कोणकोणते समास विचारले गेलेले होते ते बघा. तर त्या आहेत, एक आहे भाजी पाव, भाजी व इतर तत्सम वस्तू. आता इथे इतर तत्सम वस्तू जर असा असेल तर हा कोणता समास होणार आहे तर तो समास होणार आहे समाहार द्वंद्व समास. बरोबर आहे. नंतर दिलेला आहे कमल नयन, कमलासारखे नयन. कशासारखे नयन आहे कमलासारखे. इथे सारखे हा शब्द आला, जर सारखे, असा, हेच असे जर शब्द आले तर हा समास कोणता होणार आहे तर हा समास होणार आहे कर्मधारय समास. सहज लिहून टाकायचं. जर सारखे, असा, हेच असे शब्द जर तुम्हाला दिसले तर हा कोणता समास असणार आहे कर्मधारय समास. पुढचा दिलेला आहे बघा महादेव, महान असा देव. कसा देव आहे महान असा देव. कोणता समास आहे कर्मधारय समास. पुढचा बघा आहे त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह. किती समूह आहे 3 भुवनांचा समूह. समूह शब्द आला द्विगु समास. डोळे झाकून याचा कोणता समास आहे द्विगु समास. पुढचा आहे पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष. शब्द आला असा कर्मधारय समास. आई वडील, आई आणि वडील. इथे आणि आला व आला तर कोणता समास येणार आहे इतरेतर द्वंद्व समास. पंचपाळे, 5 पाळ्यांचा समूह. शब्द आला समूह द्विगु समास. त्रैलोक्य, 3 लोकांचा समूह द्विगु समास. कृष्णार्जुन, कृष्ण आणि अर्जुन. शब्द आला आणि इतरेतर द्वंद्व समास. विटी दांडू, विटी आणि दांडू इतरेतर द्वंद्व समास. विद्या धन, विद्या हेच धन कर्मधारय समास. केर कचरा, काय काय इथं काय केलेलं आहे केर कचरा व इतर टाकाऊ वस्तू समाहार द्वंद्व समास. नील कमल, नील असे कमल, नील असे कमल कर्मधारय समास. तर हा आपण सराव घेतलेला आहे की आतापर्यंत ज्या म्हणजे 5 वर्षी ज्या मराठीच्या प्रश्नपत्रिका होत्या तर त्यांचा आपण हा समास घेतलाय. याचा अभ्यास करा आणि पुढील म्हणजे शब्दसिद्धी, वाक्यप्रचार, इतर प्रश्नांचा सराव आपण घेणार आहोत. तर सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
धन्यवाद.